दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयाची केल्या स्मरण हो सकळ विद्याच्या वितरण ते जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार मी आता कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर अया नमस्कार वारंवार न पाहियाची कुळाचा विचार भक्त करुणा करज्ञानावळी प्रथम नमन गणनाथा उमाशंकराच्या सुता चरणावळी होळी माता सांगाता दंडवत आता रंगरंग भूमिका अवघाती संसार सुखाचा करीण आनंदे भरीन तिने लोका जाई लगे माहे तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुरिया प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवे करता निवडलेला अभंग यावत या भूतवार प्रकट झालेले संत धर्मनिष्ठ वेदनिष्ठ ज्ञाननिष्ठ माऊली महावैष्णव यज्ञांचे माऊली अनाथाची माय आनंदी वल्लभ महान चक्रवर्ती सम्राट ज्ञानोबा यांचा पंढरपूरचा महात्म्य वर्णन करणारा आणि उद्देशपर प्रकरणातील म्हणायला हरकत नाही आणि अभंगाच्या विषयावर बोलण्याच्या पूर्वी काही थोडक्यात परिहार दिली इष्टातो या पर्वाला कीर्तनाची सेवा कशा निमित्ताने आहे सर्वांना कल्पना आहे 12 तारखेपासून श्री महर्षी वाल्मिकी पैलिंडी 16 खालमुनी सांदा काशीपूर ते महाक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झालेला आहे. दिंडीच्या नियमाप्रमाणे ज्या गावात दुपारचं भोजन त्या ठिकाणी अर्ध्या तासाची प्रवचनाची सेवा असतो. रात्री ज्या गावात आपण मुक्कामाला जातो भोजन करण्याच्या आधी 1 तासाची कीर्तनाची सेवा करायला लागते. त्या नियमाप्रमाणे कीर्तनाची सेवा आहे. 4 दिवस झालेला आहे माझ्या 4था दिवस ज्ञानोबा तुकोबाचं भजन करत महर्षी वाल्मिकीचं भजन करत मजल दर मजल करत जवळजवळ आपण या अकोला गावामध्ये अकोला नगरी तेवढ ठेपलेला आहोत. आणि येथे आल्यानंतर आजच्या अन्नदाते श्री हरिभक्त पारायण आदरणीय गुलाबरावजी घावड गुरुजी त्याचप्रमाणे त्यांच्या अर्धांगिनी उषाते गुलाबरावजी घावड व त्यांचा संपूर्ण घावड परिवार ज्यांनी आपल्या महर्षी वाल्मिकीरायांच्या सर्व वारकऱ्यांचं गाढ स्वागत केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम दिंडी संचालक या नाट्यकाली सर्वांना अभिवादन. कारण अन्नदान करणार आहे म्हणून ही पंढरपूरची वारी आहे. हिरवंडा गाडी जर आपण रोडला जर चालवतो म्हणाल 1 लिटरवर 50 किलोमीटर जायचं. 50 किलोमीटर गाडी धावल्यानंतर पेट्रोल संपते गाडी बंद पडते. मग काय करतो आपण स्वयंपाक खोलीत नेतो का त्या गाडीवर जेवण करायला पेट्रोल पंप पुन्हा भरलं बरोबर. आणि तसं मात्र गुलाबरावजी घावड गुरुजी यांच्या माध्यमातून केलेलं अन्नदान त्या अन्नदानाच्या माध्यमावर एवढं मोठं भजन पूजन कीर्तन जे अन्नदानावर केले जाते त्यात पुण्य घावड परिवाराला मिळते. विठ्ठला विठ्ठला. आणि अन्नदानाचा मात्र करत असताना बाबा एक वारकरी जर जीव घातला 100 ब्राह्मणाच्या पुण्य पदरात भेटते. आज आपल्या दिंडीत 80 वारकरी आहे.
मोबाईल काळा समीकरण काळा किती इफाट पुण्य आवड परिवाराला आहे. हे एका जन्माचं पुण्य नाही. आपल्या कॉलेज सर्वजण घरी दिले असतात तर कारण तेवढं पुण्य नसतं आमचं. त्यांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आमच्या गुढी. तिथे माझे 7-8 वर्षापासून भागवत असतं. एकादशीच्या महापर्व काळ सुद्धा आमच्या गुडगीचं फराळाची व्यवस्था असते. तेव्हापासून झालेला परिचय आणि योगायोगाला अचानक मात्र मागच्या वर्षापासून न करत त्यांच्याकडे आलेली सेवा अन्नदानाची माझा. म्हणून मला म्हणायचं आहे कोट्यावधी येथे प्राप्त होते नाम घेता वाटता ज्ञानोबा तुकोबाचं भजन केल्यानंतर सज्जन बाब एका पावल्याला यज्ञ पावला पावली असे पाऊल मात्र त्या गावात परिवाराला लागतात. आणि सर्व पावलांचं दर्शन घेतलं त्या परिवारानं त्याचं महत्व बघे. एका जन्माचे पुण्य दिंडीने वळतो जन्म जन्मी आलो पाव पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली कृपा केली. भावत परिवाराचं एका जन्माचं पुण्य नाही बाबा, अनेक जन्माचं पुण्य आहे. आणि म्हणून एवढी माहिती वाल्मिकराची दिंडी आहे. वाल्मिकराची दिंडी सामान्य समजू नका, सगळ्या दिंड्यापैकी 1 नंबर आहे. अरे राम जन्माच्या आधी ज्याने राम कथा लिहिली माझा हे महर्षी आत्तेकरी महर्षी वाल्मिकराव. ज्या मालकाची माझा दिंडी आहे वाल्मिकराचा अधिकारी पाऊल गेलो तर जगाचा रामचंद्र भगवान परमात्मा अरे जन्माला येण्याच्या आधी त्याची कुंडली लिहिणारा वाल्मिकराय. जन्म झाला होतं तेव्हा रामकथा लिहिली केले रामायण रामाधी रामाच्या. आणि जसं मात्र तो ग्रंथ लिहिलेला आहे तसं मात्र रामाला वागावं लागलं. स्वतंत्र निर्णय घेता आला नाही. बोलले वाल्मिक त्यांच्या जसं वाल्मिकराय बोलला तसं जगाच्या मालकाला वागावं लागलं. एवढा मोठा अधिकारी महर्षी वाल्मिक आहे आणि ते दिंडी मात्र धावत परिवारामध्ये आली माझा. अहो भाग्य सिंपल भाग्य नाही हो, भाग्य अहो भाग्य आहे माझा तुझा एवढा अधिकार आहे हो. मग अशा प्रकारे अन्नदात्याला सुद्धा धन्यवाद देतोय. कारण अन्नदान हा पाया आहे, ज्ञानदान हा कलश आहे. दाना माझी दान अतिश्रेष्ठ अन्नदान दिलाशी देवली सन्मान द्यावे सदिग्न अतिश्रता किंवा अन्नदान महदान विद्यादान तथा परम अन्नना शनिका तुटते यावेत जीवेत तो विद्या. आज मात्र आपण 70 ते 80 वारकरी आहोत. आमच्या गुलाबरावजी भावगुरुजींनी त्यांच्या गावातले वैश्य मंडळींनी वचन केलं. या ठिकाणी श्री आदरणीय सुनील भोजी भावळ त्यानंतर त्यांच्या अर्धांगिनी आणि संपूर्ण बरेचसे रिश्तेदार वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. पांडुरजी भगत काका आहेत वगैरे सर्व मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावर माझा वंदन. या ठिकाणी जर आपण विचार केला सज्जन माहेर आणि सासर 2 भाग्य अभंगामध्ये आलेले आहेत. माहेरला जाताना आनंद होतो मुलीला का सासरला जाताना आनंद होतो. महिला मंडळी तुम्हाला सासर आवडते का माहेर आवडते? बाप आवडते का नवरा आवडते? माहेर आवडते. माहेर आवडते का सासर आवडते? भारती माहेर आवडते. त्या बात आहे. कारण माहेरांनी आपले कलेजेचा तुकडा आहे. माझा आई आहे बाप आहे म्हणून माहेरला आवडले जातो. जेव्हा मी माझं लग्न झालं होतं एक तर मला कोणी पाहिजे होते हो 100 पोरी पाहिलं. कोणती पोरगी चपटी असो काय असो मी सरळ सांगत माझ्या पोरगी पसंत आहे. नाही म्हटलं तर लॉंग नंबरला
नाही भव्य कपडे घालायला. मुली ती एकच इच्छा होती, धोत्रावाला नवरा नाही पाहिजे. लग्न झालं कडेला जेव्हा गेलो ना मायबाप, मी म्हणाले हे बघ माणसाचे पुढं पुढं करायचं नाही. खालीला तुझ्या सोबत येतो, ड्रेस शिवते ना, हा पालतर करी ना, हा 10 अंतर राहायचं गावाला नंतर 10 तास माझी पत्नी करू लागली. जसं जसं गावाला तुझी स्मरण व्हायची, हे जे नारळ झाड आहे ना हे त्याने मागे आहे. पुन्हा मात्र गावाला हे लिंबाचं झाड आहे तरी, लिंबाच्या झाडावर मागे होता का